अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण दत्तांच्या मूर्तीचं दर्शन घेतोय. मागच्या वेळेस आपण दत्तांच्या 3 शिरांचं दर्शन घेतलं. 3 शिरांचा अर्थ समजून घेतला. आता दत्तांच्या हातातल्या आयुधांचा अर्थ समजून घेऊया. सगळ्यात प्रथम आपल्याला दत्तांच्या हातात म्हणा, दत्तांच्या गळ्यात म्हणा, रुद्राक्षाची माळ दिसते. रुद्राक्षाच्या माळेचं आणि दत्तांचं, रुद्राक्षाच्या माळेचं आणि नाथांचं सुद्धा खूप जास्त घनिष्ठ संबंध आहे. रुद्राक्षाची माळ आपल्याला काय शिकवते, तर आपल्या साधनेमधलं सातत्य हे आपल्याला रुद्राक्षाची माळ शिकवते. साधना एक दिवस करून चालते का? नाही. एक आठवडा करून चालते का? नाही. साधना ही नित्य झाली पाहिजे, सतत झाली पाहिजे. त्याच्यामधलं जितकं सातत्य तुम्ही टिकवाल तितकी ती साधना तुम्हाला आध्यात्मिक परिणाम देणार आहे. म्हणून दत्त त्यांच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये रुद्राक्षाची माळ धारण करून आपल्याला काय सांगतायत? बाबा रे, मी तुला आशीर्वाद देणार आहे की तुझ्या साधनेमधलं सातत्य टिको. हा आशीर्वाद दत्त आपल्याला रुद्राक्षाच्या माळेमधनं देतात. म्हणून ही रुद्राक्षाची माळ दत्तांच्या गळ्यात किंवा हातात पाहिल्या पाहिल्या आपल्याला दत्तांकडे हेच मागता यायला पाहिजे की दत्तात्रेया, गुरुदत्ता, माझ्या साधनेमधलं सातत्य टिकव.